नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. मानिनी विक्रमच्या समोर नंदिनीला समजवत असते, माझा यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. मला माहीत आहे हे काही ना काही माझ्यासाठी नक्कीच मार्ग काढतील. विक्रम देखील बोलतो, आपल्या पार्टनरला आपल्यावर विश्वास असलाच पाहिजे. आणि मानिनी बोलते, ज्याप्रमाणे तुझा जीवावर विश्वास आहे. असं बोलून दोघे निघून जातात. तेव्हा नंदिनी देखील विचारामध्ये पडते. त्यानंतर आपण पाहतो, काव्य आपल्या रूममधून बाहेर येते आणि तिला पाहिल्यानंतर रम्याला मात्र धक्काच बसतो. आणि रम्या विचारते, काव्य तू पार्थच्या रूममधून कशी काय आलीस? त्यावेळेस काव्य रम्यावर हसू लागते. रम्याला बोलते, रम्या ब्रेकिंग न्यूज, मी माझ्या रूममध्ये परत आली आहे. तेव्हा रम्याला मात्र अतिशय राग येतो. त्यानंतर आपण पाहतो, सर्वजण जेवणासाठी एकत्र बसलेले असतात आणि काव्य ही किचनमध्ये जाते आणि ती फ्रीजमधले पाणी काढते आणि बोलते, देशमुखांसाठी पाणी घेऊन जाते. असे बोलून ती जाणार तेव्हा त्या ठिकाणी किचनमध्ये जीवा देखील येतो आणि दोघेही एकमेकांच्या समोरासमोर येतात. तर तिकडे आपण पाहतो, मानिनीही आपल्या मैत्रिणीला फोनवर सांगते, आता काव्याचे तसे काही कोणाबरोबर सुरू नाही. तेव्हा तिची मैत्रीण बोलते, अगं असं करताना तिला कोणीही पाहिलं आहे का? तेव्हा जीवा आणि काव्य एकमेकांच्या समोरासमोर असतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि जीवा एकमेकाला कायमस्वरूपी विसरून जाणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.